नमस्कार, अर्चनाज किचनमध्ये खूप मनापासून स्वागत। आज आपण अगदी खमंग अशी वाळवणाची रेसिपी पाहणार आहोत। तर ती म्हणजे पोहे बटाटा चकली। तर ही चकली अगदी खूपच खुसखुशीत होते आणि अगदी खमंग लागते। तर ही वाळवण रेसिपी एकदा नक्की करून बघा। तर पोहे बटाटा चकली बनवण्यासाठी साहित्य पाहूयात। तर इथे मी 2 मोठ्या वाट्या कांदे पोहेचे पोहे घेतलेले आहेत, जे आपल्या घरामध्ये नेहमी असतात तेच पोहे घ्यायचे आहेत। तर 2 मोठ्या वाट्या घ्यायचा आहे। आता याला 3 ते 4 पाण्याने अगदी स्वच्छ धुवून घ्यायचं आहे आपल्याला। 3 ते 4 पाण्याने मी याला अगदी छान स्वच्छ धुवून घेतलेलं आहे। आता हे जे पोहे आहेत यात थोडंसं पाणी टाकायचं आहे, अगदी थोडंसं पाणी टाकायचं आहे, 1-2 चमचे पाणी टाकायचं आहे आणि याला झाकण लावून 15 मिनिटं आपल्याला याला भिजू द्यायचं आहे। तो पोहे चाळणीवर न भिजवता एखाद्या भांड्यामध्ये भिजवायचे आहेत, कारण आपल्याला अगदी मऊ भिजलेले पोहे हवे आहेत, कारण आपल्याला याचं छान असं पीठ मळून घ्यायचं आहे। तर 15 मिनिटांनंतर तुम्ही पाहू शकता पीठ इथे पोहे जे आहेत ते अगदी छान मऊ असे भिजले गेलेले आहेत। तर आपल्याला त्याला छान असं आता मळून घ्यायचं आहे। तर सुरुवातीला मी हातानेच याला छान असं मळून घेते या भांड्यामध्येच। त्यानंतर ना आता आपण हे एका मोठ्या भांड्यामध्ये किंवा एका परातीमध्ये काढून घ्यायचं आहे आणि त्यामध्ये आपल्याला हे छान असं मळून घ्यायचं आहे। तर सुरुवातीला आपल्याला अगदी छान असं याला मळून घ्यायचं आहे। तर टोटल मी इथे हे जे पोहे आहेत हे 5 ते 6 मिनिटं अगदी छान असं याला मळून घेतलेलं आहे। तर याला आता ताटावर अगदी छान तळहाताच्या सहाय्याने छान असं याचं पीठ तयार करायचं आहे। तर यामध्ये पोहेचे दाणे वगैरे आपल्याला ठेवायचं नाही आहे, तर एकसारखं छान असं याचं पीठ आपल्याला मळून घ्यायचं आहे। तर इथं मी पिठाचा असा गोळा तयार करून घेतलेला आहे। आता यामध्ये आपण बटाटा वापरणार आहोत, तर त्यासाठी इथे मी 2 मध्यम आकाराचे बटाटे उकडून घेतलेले आहेत आणि आता याची सालक काढून घ्यायची आहेत आता। तर इथं मी एका वाटीसाठी 1 बटाटा घेतलेला आहे। तर इथं मी वाटी जी वापरली आहे ती मोठ्या आकाराची वाटी वापरलेली आहे। तुम्ही छोटी वाटी वापरत असाल तर 1 बटाटा वापरलात तरी पण चालेल, म्हणजे 2 छोट्या वाट्या पोह्यांसाठी 1 बटाटा इथे वापरू शकता। आता हे जे बटाटे आहेत हे सर्व मी किसणीने या पद्धतीने छान असं किसून घेते। तर बारीक किसणीने छान असं पोह्यावरच आपल्याला हे किसून घ्यायचं आहे। आता यात आपण मसाले टाकूयात। तर इथं मी 1 चमचा हिरवी मिरचीची पेस्ट किंवा तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे हिरवी मिरचीची पेस्ट वापरू शकता। त्यानंतर चवीनुसार मीठ घ्यायचं आहे। 1 चमचा इथे जिरं घेतलेलं आहे, तर जिऱ्यामुळे अगदी छान खमंग होतात हे चकल्या। आता अगदी छोट्याशा चमच्याने म्हणजे साधारण 2 ते 3 चिमूट इथं खायचा सोडा वापरायचा आहे आणि आता हे व्यवस्थित असं आपल्याला छान असं मिक्स करून घ्यायचं आहे। याचं अगदी मस्त असं पीठ मळून घ्यायचं आहे। तर दोन्हीही आपल्याला छान असं एकजीव करून घ्यायचं आहे आणि याचं मस्त असं पीठ मळून घ्यायचं आहे। तर छान असं तळहाताच्या सहाय्याने आपल्याला हे पुन्हा आपल्याला एक 5 ते 7 मिनिटं हे मळून घ्यायचं आहे, किंवा जोपर्यंत हे अगदी छान असं एकजीव होत नाही तोपर्यंत आपल्याला याचं पीठ मळून घ्यायचं आहे। तर इथं सुरुवातीपासून शेवटपर्यंत साधारण 15 मिनिटं हे मी पीठ छान मळून घेतलेलं आहे। आता जर तुम्हाला हे पीठ अगदीच घट्ट वाटत असेल तर यामध्ये अगदी थोडंसं साधारण 1 ते 2 चमचे पाणी टाकून आपल्याला हे छान पीठ जे आहे ते मळून घ्यायचं आहे। तर इथं मला थोडंसं पीठ जे आहे ते अगदी घट्ट वाटत होतं, त्यामुळे मी यामध्ये अगदी 1-2 चमचे पाणी टाकून याला छान असं पीठ मळून घ्यायचं आहे। तर खूपही पातळ देखील करायचं नाही आहे आणि खूप घट्ट देखील ठेवायचं नाही आहे। तर इथं एवढ्या कन्सिस्टन्सीचं मी हे जे पीठ आहे हे मळून तयार केलेलं आहे, इथे पाहू शकता। आता हे पीठ आपलं अगदी तयार झालेलं आहे। आता आपण चकल्या बनवायला सुरुवात करणार आहोत। तर इथं सोरा घेतलेला आहे चकलीचा आणि त्यातमध्ये मी चकलीची प्लेट लावली आहे आणि इथे आता हा सोरा बंद करून आपल्याला छान अशा याच्या चकल्या पाडून घ्यायच्या आहेत। तर पीठ जर अगदी छान असं मळलं गेलं असेल तर चकल्याचं जे आपण ज्यावेळेस चकल्या पाडतो त्यावेळेस ते पीठ अजिबात तुटत नाही, मध्येच अगदी एकसारखं पीठ त्यातून बाहेर पडतं। तर इथं अगदी छान मळलं गेलेलं आहे आणि चकल्या पण अगदी छान अशा आपल्या तयार होत आहेत। तर या चकल्या मी याच पद्धतीने सर्व चकल्या बनवून घेतल्यात आणि 2 ते 3 दिवस अगदी कडकडीत उन्हामध्ये मी याला वाळवून घेतलेलं आहे। तर साधारणपणे पाहू शकता अगदी छान अशा या कडकडीत उन्हामध्ये मी याला
3 दिवस वाळवून घेतलेल्या आहेत. तर चकल्यांना थोडा वेळ जास्त लागतो वाळण्यासाठी, पण आपल्याला हे अगदी छान 3 दिवस तरी कडकडीत उन्हामध्ये वाळवून घ्यायचे आहेत. आता या तळून पाहूयात. तर अगदी मस्त तळल्या जात आहेत आणि खूप छान फुलल्या पण जात आहेत आणि अगदी खमंग होतात. या चकल्या खायला खूप छान लागतात आणि अगदी झटपट तयार होणारी रेसिपी आहे. पोहे शिजवत बसण्याची गरज नाही आहे यामध्ये. अगदी छान पोहे भिजवले आणि त्याचं पीठ मळालं की अगदी लगेचच याच्या चकल्या तयार होतात. तर खाताना खूप छान खमंग अशा लागतात या चकल्या. तर इथं चकली पाहू शकता अशी त्याचा आकार बदललेला आहे, कारण चकलीचं व्यवस्थित शेवट जे आहे ते व्यवस्थित चिकटवलं गेलं नव्हतं, त्यामुळं चकली या पद्धतीने सुटलेली आहे. तर इथं एवढ्या मिश्रणामध्ये साधारणपणे 40 ते 45 चकल्या तयार होतात आणि खूप खमंग अशा या चकल्या लागतात. तर या चकल्या एकदा नक्की करून बघा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर, कमेंट आणि चॅनलला सबस्क्राईब